आपल्या समोर येतोय प्रसूनजीत कोसंबी. जिवंत आहे जरा जरा दिवा जसा विझताना, अखेरची भेट आपली उदास खिन्न क्षणांना. तुटून गेले त सर्व धागे, आता कुणी ना तुझा मी. विरून जातील प्राण माझे, उद्या नसेना कुठेही. जळे हृदय माझे कधी तुझेच जे होते, आता कसे तुझ्या विण या जीवनाचे वहायचे ओझे. जिवंत आहे जरा जरा दिवा जसा विझताना, अखेरची भेट आपली उदास खिन्न क्षणांना. कसले तुफान आले, लुटून नेले दिव्यांना. अनोळखी लागलो दिसू मी तुझ्याच मग डोळ्यांना. कशी तुझी नजर बदलली, तुला कशास विचारू. आता न फिरशील कधीच मागे, तुला कशास पुकारू. नव्या दिशान नवीन वाटा, तुझा नवीन किनारा. दिलास तू सोबती समजला, भयाण वादळ वारा. जळे हृदय माझे कधी तुझेच जे होते, आता कसे तुझ्या विण या जीवनाचे वहायचे ओझे. मी तुमच्या परवानगीने आधी बोलते प्लीज. चुका असू देत किंवा काही असेल. माइंड ब्लोईंग गायलास. थँक्यू प्रिया. आय कुडंट स्टॉप माय सेल्फ. माइंड ब्लोईंग म्हणजे थँक्यू. मी गाण्यातलं सांगायला ते बसलेच आहेत, पण दिस इज व्हॉट इज अन ऑडियन्स इज. ॲक्च्युली बरोबर आहे. त्या गाण्याचं ती साधारण रूपरेषाच तशी आहे. त्याचा एक गहिरा असर होतो मनावर. नॉट नेसेसरली की अशा कुठल्या तरी वेदनेतून तुम्ही सगळ्यांनी कोणीतरी गेलेलं असलंच पाहिजे नसलंच पाहिजे असं काही संबंध नाही. बट ती ओव्हरऑल सुरावट समहाऊ मेक्स यू फील लोनली. माझे सगळे मित्र अजूनही माझ्यावर ह्या गाण्याकरता बरेचदा म्हणजे माझं फार मान वगैरे धरून माझ्यावर खवळतात. का इतकं हृदयद्रावक वगैरे इतकं गाणं इतकं का केलंस. आणि चांगली चांगली दगड सुद्धा वितळले तेव्हा त्यांना असं झालं ना, ह्याला मारलंच पाहिजे टाइप्स. ऍक्च्युली मला आधी थँक्यू म्हणायचं होतं हे गाणं तुम्ही केल्याबद्दल, पण आय वॉज सो इन टू द सॉन्ग की मला ते कुडंट कंट्रोल माय इमोशन्स.
खरं तर तू पहिलीच असेल की जी या गाण्याबद्दल थँक्यू म्हणतेस, कारण आतापर्यंत कोणी मला थँक्यू म्हटलेलं नाही. सगळेच खवळतात. ऍक्च्युली ओरिजिनल हे हिंदी गाणं होतं. बचा के दामन तू मुझसे जानम हजारो बार मिली हो, श्याम अनुरागीजींनी ते लिहिलं होतं. पण ते जेव्हा मराठीत करायचं, जेव्हा परत जेव्हा त्यांचा विषय झाला, मग तेव्हा चंद्रशेखर सानेकरांनी हे लिहिलं. आणि तितकंच उदात्त भावनेने आणि तितकंच उद्विग्नता ती जी आहे, म्हणजे सॉर्ट ऑफ इन्स्पिरेशन होतं ते. मैं ये सोच के उसके दर से उठा था की वो रोक लेगी मना लेगी मुझको. तो एक फील होता माझ्या मनात कुठेतरी की त्या लाईनवर असं कुठेतरी आपण गाणं करूयात. नाही एक्झॅक्टली तसं करू काय शकलं नाही, पण हे काहीतरी एक वेगळंच काहीतरी झालं. पण ते इन्स्पिरेशन मला त्या पहिल्या पूर्वीच्या गाण्याचं जबरदस्त होतं. आणि आत्ता मी या वेळेला एवढं सांगेन, जे काही आत्ता तो जो काही एक सुपर्ब एक ॲटमॉस्फिअर तयार झाला ना गाणं म्हणून, फक्त कंपोजिशन, नथिंग टू डू विथ काही त्याचा अरेंजमेंटचा संबंध नाही, काही नाही. पण गाणं आणि त्याच्या सुरांशी प्रामाणिकपणा आणि त्याच्या सिंगिंग, ते कसं गायलं गेलं ह्याच्याबद्दल जर मी बोलायचं असेल तर अमेझिंग एक्सपिरियन्स. या गाण्याचं बलस्थान आहे त्याचा लोनलीनेस, त्यातला जो एकाकीपणा आहे आणि त्यातली जी एक धीर सुटलं जे असतं ना, देर इज नो होप, सगळं डार्क. आणि एक एकटेपणाचा जो एक फील यायला पाहिजे होता ना, तो लिटरली एकटेपणाचा फील मला आत्ता ओव्हरऑल ऐकताना वाटला. आणि मला त्याबद्दल खरंच सगळ्यांचंच अभिनंदन करावं असं वाटतं. सुपर, मजा आली. टेल्स मला जरा तुझ्या थोड्याशा खटकल्या, पण एक ओव्हरऑल तो जो समूह होता जो काही तू बनवलास तो सुपर होता. आणि त्या तरंगामध्ये राहून गाणं असतं ना ते पियानो बरोबर जेव्हा गातो तेव्हा, म्हणजे आय होप तुम्ही सुद्धा तेवढंच एन्जॉय करत असाल जेवढं आम्ही ऐकताना एन्जॉय करतोय. सो ऑल द बेस्ट, सुपर गायलास, मजा आली. थँक्यू सर, थँक्यू. गायचंच होतं तर कुठलं दुसरं गाणं गायचं, हे गाणं कशाला गायलं? त्याचं कारण असं, या गाण्याच्या खरंच खूप आठवणी आहेत. हे गाणं करत असताना जसं साईन झाली आणि गाण्याची पूर्ण साईन क्रॉस लाईन असं झालं, त्यानंतरच मी याचा साथ सोडून दिला होता. म्हणलं तू तुझंच बघ बाबा, हे अशा पद्धतीचं इतकं काळजात घुसणारं गाणं मला, मी तुझ्याबरोबर थांबूच ऐकू सुद्धा शकत नाही. हे आमचंच कंपोजिशन असून सुद्धा इतका त्रास होतो याचा, इतका त्रास होतो. आम्ही सगळे मित्र, आणि हा म्हटलं ते बरोबर आहे, अक्षरशः लाथा गुद्द्यांनी मारलेले याला. एक कुठलाही समाजाचा, लोकांचा, मनाचा विचार न करता प्रेमात पडलेला मुलगा, आणि एक सगळ्या समाजाची, लोकांची आणि मनाने का माहीत नाही पण डोक्याने प्रेम करणारी मुलगी, हिचं सगळं गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी हतबल होऊन उभा राहिलेला माणूस जेव्हा गुडघ्यावर येतो, तेव्हा स्फुरलेलं किंवा त्या भावनेने केलेलं हे गाणं आहे. की हे गाणं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण ते त्याचं त्यालाच माहिती त्यांनी कशा पद्धतीने ते केलं. आणि माझ्यात तरी तेवढं ते धारिष्ट नाही किंवा तेवढं काय म्हणतात ते जिगर नाही बाबा, एवढं ते पेलून धरायचं आणि त्यामध्ये राहून परत ते अंतऱ्यामध्ये पण तितकंच ताकदीने आणायचं. त्याबद्दल काय बोलू याला. आणि तू खूप छान गायलास, खूपच सुंदर. थँक्यू सर. थोडासा शेक होता असं मला वाटलं एक दोन लाईनमध्ये, पण ठीक आहे, तरी सुद्धा तू मला कुठे मूडला त्या हलवलं नाही. सो अभिनंदन तुझं. थँक्यू. प्रसन्नजीत, मार्क्स कळून घ्यायचे आहेत ना? आज आपल्याला फक्त अतुलचेच मार्क्स कळणार आहेत. अजय मार्क देणार आहे, पण ते राखून ठेवले जाणार आहेत. ओके, सो अतुल. द दिलाय अतुलनी. थँक्यू.